घरच्या घरी बनवा मुंबईचा खास वडापाव। सर्वप्रथम आपण 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत। आपण जास्त काय बनवणार नाही, त्यासाठी आपण जेवढे पाहिजे त्या पद्धतीत अंदाज घेऊन आपण बनवणार आहोत। सध्या आम्ही 5 ते 6 बटाटे घेतले आणि ते बटाटे आपण आता धुवून घेत आहोत। सर्व असे धुवून ठेवावे। बटाटे धुवून झाल्याच्या नंतर आपण बटाटे उकळवण्यासाठी एका भांड्यामध्ये आपण पातेले घेतले आहे आणि त्यामध्ये आपण उकळायला ठेवलेलं आहे। पाहू शकता तुम्ही। जवळपास आपण अर्धा किलो बटाटे घेतले आहे, त्याच्या अंदाजानुसार आपण बेसन घेतलेलं आहे। यात आपण आता जवळपास पाहू शकता 1 चमचा आपण मीठ टाकत आहोत। चमचा आपला लहान आहे, त्या अंदाजानुसारच आपण मिठाचे प्रमाण आपले असले पाहिजे। पाहू शकता आपण चिमूटभरच सोडा टाकलेला आहे आणि पाहू शकता बटाटे अजूनसुद्धा ते घट्ट आहे, आपण त्याला पातळ करणार आहोत अजून। त्यामुळे पाणी अगोदर आहे, थोडं पाणी करणार आहोत। व्यवस्थित आहे हे पाहू शकता आणि यातल्या ज्या गाठी होत्या त्या आता कमी झाल्या की तुम्हाला दिसेल। तर अशा पद्धतीने बेटर तुम्ही व्यवस्थित तयार करून घ्यायचं। जास्त पण पातळ नाही झालं पाहिजे, जास्त पण घट्ट नाही पाहिजे, मीडियम प्रमाणात असलं पाहिजे आणि मला त्यातल्या गाठी कमी होतील याची तुम्ही काळजी घ्यायची। अशा प्रकारे आपलं बेटर तयार आहे। तर आता आपण बटाटा वड्यासाठी लागणाऱ्या बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण आळं टाकत आहोत। हे थोडा आळं घेतलेला आहे, 4 लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि यात 5-6 आपलं तिखट जर हवं असेल तर त्यासाठी आपण 5-6 मिरच्या, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि यात आपण 1 चमचा जिरे टाकत आहोत। हे बिना पाण्याचे वाटण केलेले आपण। आता आपण बनवणार आहोत वडापावसाठी लागणारी हिरवी चटणी। त्यासाठी आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यात आलं लसूण टाकलेलं आहे, त्यात आपण कोथिंबीर टाकत आहोत। ही कोथिंबीर पाहू शकता आणि यात थोडीशी आपण पुदिन्याची पानं टाकायची आहेत। यात आपण टाकणार आहोत 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि हे आपण आता वाटून घेणार आहोत आणि अशा प्रकारे हे मॅश झालेले आहे। आपले बटाटे उकळून झालेले आहेत आणि ते बटाटे आपण आता त्याच्या साली काढून घेत आहोत। नॉर्मल पद्धतीने आपण मॅश करणार आहोत। तर आपण आता भाजी बनवायला सुरुवात करत आहोत। त्यासाठी मी इथे 2 चमचे तेल टाकणार आहे। भाजू द्यायचे तुला। त्यानंतर आपण टाकणार आहोत आल्या लसणाची मिक्सरमध्ये बनवलेली सुकी चटणी। आपण फ्लेम कमी केलेली आहे जेणेकरून ती परतून येईल आणि 2 ते 3 मिनटं ही तशी शिजवायची। आपण फ्लेम कमी केली त्यात आपण टाकत आहोत कढीपत्त्याची पानं। कढीपत्ता आपल्याला जर मोठा आवडत नसेल तर आपण तिथे बारीक करून सुद्धा टाकू शकतो। त्याचा मी माझ्याकडे छोटा पानं अवेलेबल होता म्हणून मी ते बारीक टाकलेलं आहे। त्यात आपण हळद टाकणार आहोत थोडीशी, परतून घेऊया। त्यात आपण आता बटाटा टाकणार आहोत, व्यवस्थित मॅश करून घ्यायचं। आपल्याला मीठ कमी वाटते त्यामुळे आपण थोडं मीठ अजून यात ॲड करतोय। आणि त्यात आपण टाकणार आहोत कोथिंबीर, ज्याच्यामुळे स्वाद चांगला येईल। आपण टाकणार आहोत ओवा। जर तुम्हाला ओवा आवडत नसेल तर तुम्ही तो स्किपसुद्धा करू शकता, पण ओव्याने टेस्ट चांगली येते आणि आपल्या पाचन क्रियेसाठी देखील चांगलं असतं।
त्यामुळे हा वापरला तर काही हरकत नाही आहे, याने फायदाच आहे. त्यामुळे जास्त नाही पण थोड्या प्रमाणात तरी आपण वापरावा. टेस्टसुद्धा चांगली येते. इथं पण व्यवस्थित करून घेऊया आणि हे थंड होण्यासाठी आपण ठेवू. साधारणतः मी मध्यम आकाराचे वडे बनवणार आहे, जास्त मोठे पण नाही, छोटे बनवतो आहे. साधारणतः आपले 10 वडे झालेले आहेत. एक 5-6 पण बटाटे जास्त घेतले होते, त्यामध्ये 10 वडे बनलेले आहेत. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही ज्या पद्धतीने बनवा त्या पद्धतीने ते बनतील. काही 12सुद्धा बनतील, 15सुद्धा बनतील. हे पाहू शकता, जे आपण बेसन अर्धा तास असंच ठेवलं होतं भिजून, ते आता तयार झाले. आणि हीच कन्सिस्टन्सी आपल्याला तिथे पाहिजे, जेणेकरून आपले वडे देखील चांगले होतील. जास्त पण पातळ नाही आणि घट्टी देखील जास्त नाही. आपण तेल देखील गरम झालेलं आहे आणि आपण वडे तळायला आता रेडी आहोत. बेसनमध्ये आपण डीप करणार आहोत. करू शकता तुम्ही. आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्याला कमी करतो, थोडं लो फ्लेमवरती करतो. अजून हलक्या हाताने त्याला पलटून घ्यायचं. जास्त देखील लाल त्याला करायचे नाही, नॉर्मली ओकेमध्ये आपल्याला ते झालं ते. आणि आपण आता त्यांना काढणार आहे. पटकन टाकून काढण्याचा याचाच अर्थ हाच आहे, जेणेकरून त्याच्यावरती ज्या गाठी राहतात बघा, त्या गाठी राहणार नाही. तर आपण ज्या वेळेला वडं टाकतो आणि त्याच्यावरती असंच ठेवतो वड्यावरती हात, त्यावेळेला जो हातावरतून जे जाणारं बॅटर आहे ते वड्यावरतीच राहतं आणि त्या गाठी तयार होतात. त्या गाठी राहू नये, त्यामुळेच वडा टाकल्या हात मागे घ्यायचा असतो. या ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. तेलसुद्धा आपण जास्त गरम होऊ दिले नाही, जेणेकरून आपले वडे लालसर ते जास्त भाजले जातील. नॉर्मल फ्लेमवरतीच ठेवलेलं आपण. जास्त करपू द्यायचे नाही वडे. त्यामुळं जर तेल जास्त गरम होत असेल तर तुम्ही गॅस बंद देखील करू शकता. थोड्या वेळानंतर पुन्हा चालू करून फ्राय करू शकता. हे देखील पाहू शकता तुम्ही, आपले वडे किती व्यवस्थित फुलले गेलेले आहेत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही छोटीशी सुरुवात आहे, तर तुमचा भरभराट सपोर्ट लागून द्या मला. घरीसुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. ही अशी ही रेसिपी आहे, त्या घरी करून पाहू. घरच्या घरी बनवतात. आज मुंबईचा स्पेशल वडापाव.